जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. आपण फक्त विश्वास करत असतो एकमेकांवरती आणि करायला पाहिजे, पण जो माणूस या देशाला चालवतो त्याच्यावरती आपण सगळ्यात जास्त विश्वास करतो 101%. त्या तो कुठच्याही पक्ष असते, पण हा BJP पक्ष जेव्हापासून हा सत्तेत आला आहे फक्त गरिबांना सामान्य माणसांना त्रास देतो आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू त्रास घेतच आहे. आपल्याला कसं माहिती आहे का, त्रास घ्यायची सवय पडलेली आहे, बरोबर ना. पहिले आपल्याला काय केलं, 2000ची नोटासाठी लाईनमध्ये उभा राहिलो, तिथे राज झाला, त्याच्यात काही लोकांचे जीव पण गेला. आता यांनी त्यासाठी उभा केलं आहे परत सिलेंडरसाठी ना. हा सिलेंडर वस्तू एका टायमाला पैसा मिळायला चालतो माणसाकडे, पण घरात चूल नाही पेटली तो माणूस उपाशीने किती लोक मरणार त्याच्या काय सांगू शकत नाही. मग आता विचार करा, प्लॅन का नाही आपल्याकडे कुठच्या गोष्टीचा, झाल्यावरच का प्लॅन होतो. प्लॅन पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा प्लॅन आपल्या नाहीच आहे. आपले फक्त जेवढे नेता लोक आहेत यांची इस्त्री कडक, यांची गाडी टाईट, यांचे बंगले टाईट आणि स्वतः टाईट. यांना लोकांशी काही घेणं देणं नाही सामान्य माणसाचा. कारण की सामान्य माणसासाठी फक्त हे लोक एवढंच करू शकतं, आश्वासन देऊ शकतं, दुसऱ्या कुठे काहीच बोलू शकत नाही. आणि आपल्या सामान्य माणसं त्या विश्वासानेच पुढे चालतो आणि शेवटी विश्वासघात करतं. शेवटी आता प्रत्येक गरिबांवरती विश्वासघात झालेला आहे. प्रत्येक माणूस या उन्हात तानात आता सिलेंडरसाठी लाईनमध्ये उभा राहिला आहे आणि ते पण भेटतात न भेटतात त्याचा काही भरोसा नाही. ते 2000ची नोटची तरी भरोसा होता आहे की ATMमधून दिवसातून एक वेळा भेटत होता, पण या सिलेंडरचा काही भरोसा नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. विचार करा.